आदर्श आचारसंहिता काळात सोशल मीडियावर कडक निर्बंध. देगलूरमध्ये ड्रोनद्वारे निगराणी, नियमभंग केल्यास कठोर कारवाई. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे. आगामी नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर देगलूर शहर आणि तालुक्यात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यात आलेली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरातील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येणार असून जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 ड्रोनच्या माध्यमातून सतत निगराणी ठेवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी दिलाय. निवडणूक आयोगानं 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया तर 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. या अनुषंगानं देगलूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधींना भारतीय न्याय संहिता प्रक्रिया संहितेतील कलम 168 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही उमेदवाराविरोधात वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर अवहेलना करणारी टीका, आक्षेपार्ह मजकूर, संपादित किंवा बनावट फोटो, व्हिडिओ प्रसारित करणं तसेच धार्मिक, भाषिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर शेअर करणं हा गंभीर गुन्हा असून तो आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. निवडणूक काळात राजकीय एकात्मतेला बाधा पोहोचेल अशा प्रकारे स्वतंत्र सोशल मीडिया गट तयार करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रस्थापित करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीसह सोशल मीडिया ग्रुपचे ॲडमिन यांनाही जबाबदार धरून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आपल्या वार्ड आणि प्रभागाचे कुटुंब प्रमुख असल्याच्या भूमिकेतून शांतता राखावी, कायद्याचं पालन करावं आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन टाळावे, असे आवाहनही यावेळेस करण्यात आलंय. देगलूरमध्ये यापूर्वी शांततेत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देगलूरकरांचे अभिनंदन केल्याचंही नमूद करण्यात आलंय. निवडणुकीनंतरही शहरातील सामाजिक सलोखा कायम असून सर्वपक्षीय उमेदवारी एकत्रितपणे राहून देगलूरच्या विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. या मार्गदर्शन बैठकीस पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नरहरी फळ, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी, विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी दिलाय. देगलूर नगरपालिका निवडणूक 2025 ही दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी शांततेत मतदान स्वरूपामध्ये पार पडलेली आहे आणि त्या मतदानाची काउंटिंगची जी डेट आहे 21/12/2025 रोजी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे विविध पक्षाचे उमेदवार यांची सर्वपक्षीय मीटिंग पोलीस स्टेशन देगलूर येथे ठेवण्यात आलेली होती आणि पोलीस प्रशासनाकडून व कलेक्टर साहेबांच्या सर्व सूचना आम्ही येथे देण्यात आलेल्या आहेत आणि आचारसंहिता आहे आणि सर्वांनी शांतता राखावी असे सर्वांना आम्ही आवाहन केलेले आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.